सावकारकीतून दिलेल्या रकमेची वसुली करण्यासाठी पीडित महिलेला व तिच्या पतीला धमकावत जबरदस्तीने वेश्या व्यवसाय करण्यास भाग पाडल्याचा गंभीर आरोप असलेल्या प्रकरणातील मुख्य आरोपी उज्ज्वला दोरुगडे हिला न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे। आरोपीतर्फे ॲडव्होकेट लाजिम मुजावर यांनी काम पाहिले। फिर्यादीनुसार पीडित महिलेच्या पतीचा अपघात झाल्यानंतर उपचारासाठी तिने कबनूर येथील उज्ज्वला दोरुगडे यांच्याकडून हात उसने पैसे घेतले होते। त्यानंतर सावकारकी पद्धतीने जादा व्याज लावत आरोपीने रकमेच्या वसुलीसाठी पीडित दाम्पत्यावर दबाव आणला। महिलेच्या पतीला एका हॉटेल व्यावसायिकाकडे कामाला लावून जादा व्याजाची मागणी कायम ठेवण्यात आली। तसेच महिलेला व तिच्या कुटुंबियांना जीवे मारण्याची धमकी देत तिला वेश्या व्यवसाय करण्यास भाग पाडल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे। या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता। पोलिसांनी तपास करून उज्ज्वला दोरुगडे व सर्जेराव कुंभार यांना अटक करून न्यायालयात हजर केले। जामीन अर्जावर सुनावणी दरम्यान आरोपीतर्फे ॲडव्होकेट लाजिम मुजावर यांनी फिर्यादी खोटी वेशातून व उशिराने दाखल करण्यात आल्याचा युक्तिवाद केला। तसेच तपास पूर्ण झाला असून आरोपींकडून जप्त करण्यासारखे काहीही शिल्लक नसल्याने पुढील कोठडीची आवश्यकता नसल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले। दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने आरोपी उज्ज्वला दोरुगडे हिला जामीन मंजूर केला आहे।